विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टीका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. हे जे कविता आहे ना, अतिशय सुंदर कविता आहे. अतिशय मार्मिक अर्थ त्यामध्ये दडलेला आहे. मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ, त्यांच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. पूर्वीच्या तुलनेत आता आपण विज्ञानात अधिकाधिक प्रगती केलेली आहे. चंद्रावर, मंगळावरती देखील यान सोडलेले आहेत. अनेक यशस्वी असे प्रक्षेपण केलेले आहेत. परंतु विज्ञानामध्ये आपण प्रगती करत असताना आजही देखील महाराष्ट्रातील अमरावतीमधील मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये एक अत्यंत अशी वाईट घटना घडलेली आहे की स्वतःच्या जन्मदात्री जी आई आहे, तिने आपल्या बाळाला 22 दिवसांचं अवघं ते बाळ, त्याला पोटफुगी झाली म्हणून विळ्याने त्याच्या पोटावरती चटके दिले. एक नाही, दोन नाही, तब्बल 65 चटके त्या बाळाला दिले. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेले आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्यारी, ऐसी थोरवी मातेची शेकडो गुरुहुनी अधिक. शेकडो गुरूंपेक्षा मातेची थोरवी अधिक असते आणि या मातेचे सर्वत्र गोडवे गायले जातात. परंतु आपल्या बाळाला पोटावरती चटके देताना त्या मातेला कुठल्याच मनामध्ये तिच्या त्या बाळाविषयी काहीच वाटलं नाही का तिला? इतकी अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये भरलेली आहे. आणि मग विज्ञानाचा तिथे कुठे लवलेश दिसत नाही. मग हे प्रशासनाचं अपयश म्हणावं की काय म्हणावं? आजही आदिवासी भागामध्ये कुपोषण, बालमृत्यू, बालविवाह अशा असंख्य समस्या आहेत आणि प्रशासनाकडून देखील त्यावरती वेळीच लक्ष दिलं पाहिजे. अगदी सर्वच भागात नाही, काही ठिकाणी अतिशय व्यवस्थित काळजी घेतली जाते, आरोग्याच्या सुविधा देखील पुरवल्या जातात. परंतु काही अशी दुर्गम ठिकाणं आहे की जिथे आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत आणि विशेष म्हणजे शिक्षणाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण नाही म्हणूनच अज्ञान आणि अंधश्रद्धा तिथे वाढत आहे. गरोदर मातांचं आधी पण काउन्सिलिंग केलं पाहिजे. योग्य आहार विहार, त्यानंतर बाळाची कशी काळजी घेतली जावी, त्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर नवजात बालकाची कशी काळजी घेतली जावी, या संदर्भात आरोग्यविषयक शिबिरं, प्रशिक्षणं देखील आयोजित केली पाहिजेत. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. हे दिसते ते असेच का, हे ते दिसते ते असेच का, हे उलगडण्याला शिका. संत गाडगे महाराजांनी देखील हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एक वेळचं खायला नसेल तरी चालेल, एक वेळ तुम्ही उपाशी पोटी राहिलं तरी चालेल, तुमच्या पायात तुटकी चप्पल असलेली तरी चालेल, अंगावर फाटके कपडे असतील तरी चालेल, तुमच्या डोक्याला तेल नसलं तरी चालेल, परंतु तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. हा संदेश संत गाडगे महाराजांनी सांगितलेला आहे. आणि त्यांनी स्वतः देखील पूर्ण गावातली, संत गाडगे महाराज गावातली साफसफाई करत, गावातली घाण बाहेर काढत आणि रात्री कीर्तनाच्या, भजनांच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण काढत असत. अंधश्रद्धेचे जे लोकांच्या मनात जे वाईट विचार आहेत ते बाहेर काढत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील सांगितले, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि 1 रुपयाची जे आहे ते तुम्ही पुस्तक खरेदी करा. जी भाकरी आहे ती तुमची पोटाची भूक शमवेल, परंतु जे पुस्तक आहे ते तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी बनेल. आपल्या घरात न्यूबॉर्न बेबी असेल, नुकतंच जन्माला आलेलं बाळ असेल, तर त्याच्या बाबतीत तर रिस्क अजिबात घ्यायची नाही. त्याला जर कुठलं काही इन्फेक्शन झालं किंवा काही झालं तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. बऱ्याचदा काही ठिकाणी कसं असतं, काही घरांमध्ये की बाळाला आंघोळ करताना वेगवेगळे पिठं लावतात आणि घासतात. जणू काही मोरी जशी घासतो तशी त्या बाळाला, त्याची स्किन अतिशय नाजूक असते, परंतु ते पिठं लावून त्याला घासून त्याची स्किन काढल्या जाते. रॅशेस येतात, पुरळ येतात. कधी गरमी खूप असं उन्हाळा, असह्य उन्हाळा असतो आणि त्या बाळाला खूप असं कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलं जातं आणि मग त्याला पुरळ येतात, घामोळे होतात. परंतु हे सर्व करण्याआधी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे त्या बाळाला आपण ठेवलं पाहिजे. बाहेरून आल्यानंतर लगेचच त्या बाळाजवळ आपण गेलं नाही पाहिजे. आपले हात पाय स्वच्छ केले पाहिजे, कपडे आपण बदलले पाहिजे आणि मग बाळाजवळ गेलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु या बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला कुठलाही इन्फेक्शन होऊ नये यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बाळाच्या आईने देखील काळजी घेतली पाहिजे. बाळाला जर काही सर्दी, खोकला, ताप झाला असेल तर घरच्या घरी घरगुती उपाय करत बसू नका आणि भोंदू बाबा यांच्या नादी तर अजिबात लागू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्या बाळांना औषध उपचार करा. गरोदरपणात देखील आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. आपण जे काही खाणार पिणार असू ते आपल्या बाळापर्यंत
जाणार असतं। त्यामुळे आपण पौष्टिक आणि सकस आहारच घेतला पाहिजे, हे देखील गरोदरपणात प्रत्येक मातेने लक्षात ठेवलं पाहिजे। आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, आपण स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेऊया आणि आपल्या आजूबाजूचे जे कोणी असतील तर त्यांना देखील आपण हा संदेश देऊया की कुठलाही आजार झाला तर घरगुती उपाय अजिबात करायचा नाही, भोंदू बाबांच्या नादी तर अजिबात लागायचं नाही, अघोरी विद्या अघोरी कृत्य करायचं नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यावरती उपाय करायचा।